सांगली लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात विशाल पाटलांच्या एंट्रीमुळे तिरंगी लढत निश्चित झालेली आहे। विशाल पाटलांनी काँग्रेसमधून बंड केलं, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यांना लिफाफा हे निवडणूक चिन्ह देण्यात आले। त्यामुळे भाजपचे संजय काका पाटील, उबाठाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत। एकीकडे विशाल पाटलांनी बंड केलंय, दुसरीकडे बंडाची तलवार उपसलेल्या विश्वजित कदम यांनी आपली तलवार म्यान केली। विश्वजित कदम हे महाविकास आघाडीसाठी मेळाव्याचं आयोजन करतायत। चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराकरता या मेळाव्याचं आयोजन केलं जात आहे। मात्र 16 तारखेला कार्यकर्त्यांनीच सांगितलेलं माघार हा पर्याय नाही, एकास एक उमेदवार द्यावा हा प्रयत्न असावा, हेच सगळ्यांची मागणी होती। मात्र काही महाविकास आघाडीतल्या घटकांनी कुठल्या तरी न करणाऱ्या कारणासाठी या ठिकाणी शिवसेनेमार्फत उमेदवार दिला, शेवटपर्यंत प्रयत्न करताना सुद्धा त्यांनी तो काढला नाही। यामुळे आज अपक्ष म्हणून आम्ही लिफाफा एन्व्हलप हे चिन्ह घेऊन जनतेसमोर येत आहे। दरम्यान सांगलीतल्या तिढ्याबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रहार केला। काँग्रेसला जागा सोडली नाही म्हणून सांगलीमध्ये विशाल पाटलांनी अर्ज जाऊ दे आता ते त्यांचं बिघाडी त्यांच्यामध्ये ती तीन तिघाडी काम बिघाडीवाला ते माणसं आहेत, त्यांच्याकडे ते एकमेकाच्या तंगड्यात तंगड्या घालून पडणार आहेत, कुणाचा पायपोस नाही। त्यामुळे मला त्याच्यावर काय बोलण्याची आवश्यकता वाटत नाही।